हॅलो. हॅलो. हा बोला भाऊ. दादा रमेश दादा बोलतात ना? हो भाऊ. दादा मी आष्टीवरून बोलतोय. बोला ना भाऊ. दादा काय झालेलं आहे, 3 वर्षापूर्वी 6-7 लाखाला आम्हाला फसवलंय बघा एक कोणी? जणांनी आमच्या. लातूरचा माणूस आहे बालाजी कोयले, उडीद घेऊन कुठला गेला. कुठला? लातूर लातूर. किती उडीद घेऊन गेला? 10 क्विंटल म्हणजे हा? 100 क्विंटल म्हणायचं. आणि पैसे का बरं नाही दिले? ते असेच फ्रॉड काम काय नाव करतोय. त्याचं? बालाजी कोयले. बालाजी. कोयले. नंबर पाठवा त्याचा. त्याचा तुमचं नाव नंबर काय? बंद सांगत आहे. जो दुसरा त्याच्या सोबत होता का, हम्म. त्याचा पहिला नंबर बंद होता. एक मी असंच कॉन्टॅक्ट लावून आता एक नंबर घेतला. हं. तर मी त्याला फोन लावला, ते डायरेक्ट म्हणतोय काय म्हणजे असे घाण भाषेत बोलतोय, काय तुला शेट उपटायची ते उपटून घे. ते नंबर पाठवा त्याचा. चालतंय, पाठवतो लगेच पाठवा. तुम्हाला. हॅलो. गोविंद सोळंके साहेब नमस्कार. नमस्कार. गोविंद सोळंके साहेब, मी रमेश पाटील बोलतो छत्रपती संभाजीनगर मधून. हा बोला बोला साहेब. काय म्हणलं, ते चव्हाणचे तुमचे ते पेमेंट होते, उडीद नेली होती, देऊन टाकायचे ना. शेतकऱ्यांचे पैसे काय ठेवायचे हो? नाही साहेब, आपल्या त्याच्यात काही नाही. ते आमचा एक माणूस होता, ते आपला मित्र होता. हॅलो. हा. त्याने संघ गेलो होतो, बाकी आपला व्यवहारच माहिती नाही नाही नाही, साहेब. पण मला सांगा, आता ते शेतकऱ्याचे 4-5 लाख रुपये, अहो ते मरून जाईल ना, आत्महत्या करीन ना. पहिले शेतकरी इतका परेशान आहे त्यात. ऐकत साहेब, ते माझा मित्र म्हणजे तो बी मित्र असं नाही का? काय नाव त्या मित्राचं? बालाजी कोयले म्हणून आहे साहेब. त्याला सांगा त्याच्या त्याच्या ते पैसे देऊन टाक. ऐकायचे, त्याचा नंबर नाही देतो. नाही, बरं का, तिथं मी मजाक नाही करत. मी ते शेतकऱ्याला त्रास झाला ना, मी काय म्हणतो साहेब, हॅलो. त्याला सांगा पैसे, ऐका ना, त्याला पैसे द्यायला सांगा. आणि तुम्हालाही सांगतो, ऐका ना, अहो साहेब, आणि टायटा ट्विटा मारू नका शेतकऱ्याला. मी तिथं येईन ना, तिथले प्रॉपरचे पोरं घेऊन असं बदलून काढीन मी. पुरं घरदार सामान विकून पैसे घेऊन टाकेन मी. ऐका की साहेब, हॅलो. हा. त्याचा नंबर देतो, त्याला बोलवून घ्या साहेब. आपला नंबर हे चुकीचं शेतकऱ्याचे पैसे खातं का रे? मला ते किती मेहनत केली असेल त्यांना तेवढं उडीद बिडीद काढायला. तुम्हाला सांगतो, तुम्ही नीट बोला. तू म्हणता काय उकडतो काय, आहे का ना. मी तुम्हाला आता सांगतो बघा, त्याच्यासोबत तुम्हाला मार खायचा नसेल ना, तर तुम्ही त्याला सांगा, त्याला म्हणा ते पैसे देऊन टाकता गरीबाचे. त्याचा नंबर पाठवा मला, त्याचा आहे घराचा नंबर पाठवा. लवकर पाठवा, लय ठिकाणी फ्रॉड केलेला माणूस. लवकर पाठवा. त्याच्या नंबर पाठवा. नंबर तुम्हाला देऊ का साहेब लगेच? लवकर पाठवा मला. बालाजी कोयले साहेब बोलतो ना? बालाजी कोयले साहेब नमस्कार, मी रमेश पाटील बोलतो छत्रपती संभाजीनगर मधून. बोला साहेब. म्हणलं काय नाही, ते पांडुरंग जे आहे ना चव्हाण, त्याचे पैसे देऊन टाका ना. उडदाचे घेऊन गेले तुम्ही त्याचे. सगळी कहाणी सांगितली नाही का पाटील त्यानं? नाही, जे पण आहे का ना, तो परेशान आहे. तो आत्महत्या करीन टाकीन ना. कशाला आपल्याला, आपण आपल्या शेतकऱ्याचे पैसे देऊन टाकायचे ना. किती बनताय तुमची ते? डबल पैसे गेलेत माझे, डबल पैसे. एवढं त्याने मारलेत मला, तुम्हाला सांगतो मी. काय मारलं म्हणजे? आणलं का? अप्पट म्हणजे वाकडं विचार ना. मी 10 दिवस ऍडमिट होतो दवाखान्यात. मग 4 तुम्ही दिवस किडनॅप करून ठेवले होते मला त्यांनी. 4 तुम्ही दिवस पैसे दिले नसेल म्हणून केलं असेल मग त्यांनी. हो ना. मग पैसे शेवटी पैशाने व्यवहार मी देतोच म्हणलं होतं. 15 दिवसांनी मला उचलले होते त्यांनी. मग ठीक आहे ना. तर मग आता ते पैसे देऊन टाका त्यांचे, काय असेल ते. आता सध्या तर नाही, मी 9 महिने जेलमध्ये होतो साहेब. माझी दुसरी केस झाली. अरे तुम्ही नाही करायचे ना फ्रॉड, मला माहितीये. बघा, फ्रॉड करा तुम्ही. अरे श्रीमंत लोकांना लुटा रे बाबा, लई श्रीमंत आहे. शेतकऱ्याला लुटून काय फायदा आहे का? पाटील साहेब, मी बी शेतकरीचा आहे. मी त्यांचे पैसे देणार आहेत, पण मला थोडा टाइम लागेल. त्याचे आहे तर 4.5 का 5 लाख रुपये पैसे. मला टाइम लागेल. मला आता सोयाबीन सीझन मध्ये 100% पैसे देऊन टाकतो. बघा, एक काम करा, सध्याला 1-2 लाख सध्या जसे जमतो मी काय म्हणाला, मी सध्या 1 रुपयाला परेशान आहे. मी सध्या दुसऱ्या नोकरायला तयारी आहे सध्या माझी. एवढी मी परिस्थिती बिघडली आहे माझी. बघा, ते पैसे देऊन टाकत. बघा, मी काय म्हणतो, बघा तुम्ही परेशान आहे म्हणून मी तुम्हाला बोललो नाही. तर माझं ना इतका पारा गरम होतो. आज शेतकरी बितकरीचे पैसे गेले ना, तर माझं जीव होतो. शेतकरी व्यापारी मला ठीक आहे ना. मग शेतकरी, मग आपण शेतकऱ्याची मारायची एकमेकाची. अरे गण श्रीमंत लोक आहे ना, तिथे फ्रॉड करा ना. गोरगरीबाला काय? ऐका ना पाटील साहेब, शेतकरी माल नाही, ती व्यापारीच आहे. त्याचा विषय नाही. तुम्हाला चुकी सांगितली ना, त्यानं व्यापारीच आहे. पण ठीक आहे, ती व्यापारी राहू, शेतकरी आपल्याला पैसे द्यायचे, त्याचा विषय. ठीक आहे, देऊन टाका तेवढे पैसे. हो, करतो होतो लवकर करतो. ठीक आहे, लवकरात लवकर देऊन टाका. हॅलो पाटील साहेब, बोला ना. आणखीन एक आमची तर तुम्हाला एक नाव माहित असेल, बालाजी पाटील चाकूरकर, भाजपचा. हा, त्याच्याकडे 13.5 लाख आहेत 2017 पासून माझे स्वतःचे. कुठला आहे तो चाकूरकर? बालाजी पाटील चाकूरच आहे ना, बालाजी पाटील चाकूरकर. मी नाही ओळखत त्यांना. नाही, भाजपाचा कार्यकर्ता आहे. भाजपाचा रामजा नाही तर कोणतं राहू द्या, मला काय करायचं? त्या मायाला पैसे घे, गरीबाचे शेतकऱ्यांना का लुटू? अरे आहे ना, तुम्ही गज खायला पैसे आहे ना. नेते लोक काय गरीबाचे पैसे नाही घे, एवढं मला माहिती. ह्यांचा विषय नाही, मी त्यांचा विषय सांगायला तुला. ते आम्ही गरीब तरी पण ते लुटून गेला आम्हाला त्यानं.
ठीक आहे, चला त्याचा नंबर पाठवा. कोण होतो हो, बालाजी नंबर विनायक? नंबर पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे ना, त्याला सांगतो तुमचे पैसे काय. आणि माझं काही जर स्वार्थ थोडी 1 रुपयाचा. नाही तुमचे काम तुम्ही म्हणून इच्छा समाजसेवा, आहे. तुम्ही एकूण एकाची मदत करता मला माहित आहे. तुमचं नाव ऐकून आम्ही सगळं मला हा, माहित बरं, आहे. ठीक आहे. मग म्हणून तुम्हाला शिवाय दिल्या नाही, लय शिवाय देणार होतो मी आता. नाही ठीक आहे, मी गरीब आहे, एकदम गरीब. नाही नाही, ते पण पैसे मिटवा, सगळे विषय मिटवून टाका. हो ठीक आहे पण हो.